हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नऊवारी साडी. लहान 7 वर्षाच्या मुलीची आपण नऊवारी साडी बघणार आहोत. तर इथे घेत आहे मी पूर्ण लांबी. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सर्व काही कळेल. तर इथे पूर्ण लांबी घेतली. रुंदीला आपल्याला पूर्ण लांबी घ्यायची आहे. आता घेऊया आपण पूर्ण लांबीच्या दुप्पट. म्हणजे मी 7 वर्षाच्या मुलीचे घेत आहे तर 27 इंच लांबी आहे. तर 27 इंचच्या डबल करायची आहे आपल्याला. म्हणजे 27 इंच म्हणजे पूर्ण लांबी डबल घ्यायची आहे आपल्याला, दुप्पट घ्यायची आहे. तर तसेच मी 27 इंचच्या डबल घेत आहे. आणि इथे घेतली पूर्ण लांबी. पूर्ण लांबी घेतलेली आहे. वरतून आपल्याला डबल घ्यायची आहे पूर्ण लांबीच्या दुप्पट आणि इथे घ्यायची आहे आपल्याला पूर्ण लांबी. तर बघा मी अशी रेष आखून घेत आहे. रेखा आखून घ्यायच्या आहेत आपल्याला आता पूर्ण लांबीच्या दुप्पट. म्हणजेच मी 7 वर्षाच्या मुलीची म्हणजे 27 इंच तिची पूर्ण लांबी आहे. तसेच तुम्ही कोणतेही या मापाची नऊवारी शिवू शकता. जसे की मोठे माप असेल तरीही सुद्धा आपण तसेच. तर मोठ्या मापासाठी पूर्ण लांबीच्या दुप्पट प्लस 5 इंच घेऊ शकतो. लहान मुलांची 5 इंच वाढवण्याची गरज नाही, दुप्पटच घ्यायचे आहे. ते आपण कट करून घेऊया. आपल्याला लांबीला पूर्ण लांबी घ्यायची आहे आणि रुंदीला दुप्पट घ्यायची आहे. तर इथे बघू शकता हे आपण पदर कट करून घेत आहोत. सर्वप्रथम आपण पदर कट करून घ्यायचा आहे. म्हणजे उरलेल्या साडीमध्ये आपल्याला नऊवारी साडी बसवायची आहे. तर हा झाला आपला पदर. पदर साईडला काढून ठेवायचा. आता आपण इथे घेऊया पायाचा भाग काढायचा आहे आपल्याला. म्हणजेच काष्टा जो असतो तो भाग काढायचा आहे आपल्याला. ते बघू शकताय. तर इथे घ्यायची आपल्याला असं जो उरलेला साडी आहे, कापड आहे तो असा धरून घ्यायचा आपल्याला. पूर्ण लांबीच्या दुप्पट इथे घेतले एक पट, हा झाला आहे दुप्पट. म्हणजे 27 इंच प्लस 27 इंच त्याच्यामध्ये 2 मायनस करायचं आहे आपल्याला. आणि कपडा हा 2 घ्यायचे आहेत आपल्याला कपडे. म्हणजेच 27 इंचच्या दुप्पट म्हणजेच आपल्याला 54 झाले तर 54च्या -2 इंच करायचे आहे आपल्याला. म्हणजे 52 इंचाचे मी 2 कापड घेतलेले आहेत. 2 पदर घ्यायचे आहेत आपल्याला, बघू शकता. आणि सरळवर सरळ कापडातून घ्यायचं आहे. इथे घेते मी. आणि तिथे घ्यायची पूर्ण लांबी जी आहे आपली पूर्ण लांबी ती. आणि इथे पूर्ण लांबीच्या दुप्पट प्लस -2 इंच. पूर्ण लांबीच्या दुप्पट घ्यायची आणि -2 इंच घ्यायचे असे आपल्याला. आणि त्याचे 2 घ्यायचे. म्हणजेच पुन्हा सांगते मी तुम्हाला, 27 प्लस 27 म्हणजेच 2 भाग झालेले आहे. त्याच्या अर्धा घ्यायचा आपल्याला. आणि इथे घ्यायचा कमरेचा अर्धा भाग प्लस 5 इंच. बघू शकता मी घेतल्याप्रमाणे ते घेतला मी. कमरेचा भाग प्लस 5 इंचावर निशाण लावलेला आहे. मला दिसू शकते पहिला जो निशाण आहे तो कमरेचा दुसरा भाग आहे. आणि म्हणजेच 22 इंच आहे माझी कंबर. तर इथे 11 इंच प्लस 5 इंच घेतलेला आहे मी. आणि आता घ्यायचा आपल्याला कमरेचा तिसरा भाग. कमरेचा तिसरा भाग बघा इथे कमर आहे 24 इंच. 24 इंचच्या तिसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर अशी रेखा आखून घ्यायची आहे. कमरेचा तिसरा भाग प्लस 2 इंच घ्यायचा इथे आपल्याला कट लावण्यासाठी. म्हणजेच आपल्याला इथे अर्धाच भाग घेणार आहोत का, तर तिसरा भाग तर 2 कापड असल्यामुळे आपल्याला इथे घ्यायचे आहे. बघू शकता इथे घ्यायचा आपल्याला 4 इंच.
या साईडला घ्यायचं आपल्याला 4 इंच. 4 इंचावर आपल्याला गोलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल. नऊवारी कशी स्टिचिंग करायची हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. बघू शकता कमी वेळातच ही नऊवारी मी दाखवलेली आहे. खूप कमी वेळात ही नऊवारी तयार होते. खूप सोपी पद्धत आहे. अशी गोलाईमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे या साईडला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्की 100% तुम्हाला बघा हा असे मी सरळ भाग करून घेतलेले आहेत. 2 असे ठेवून घ्यायचे आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सरळवरच सरळ ठेवायचा. उलटा जर ठेवला खालचा तुम्ही तर उलट होईल, म्हणजे एकाच पायाचे दोन्ही भाग तयार होतील. म्हणून असं सरळवर सरळ ठेवायचा. आणि इथे आपल्याला 10 इंचाचा, जसं आपण इथे कमरेचा तिसरा भाग घेतला तशा आपल्याला इथे 10 इंचाच्या दोन्ही कपड्यावर चुन्या पाडून घ्यायच्या आहे. इकडं चुन्या पाडून घेतल्या आहेत. तर या साईडला आपल्याला असा जो 2.5 इंचाचा जो काष्टा असतो तो तयार करायचा आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता पूर्ण गोलाई कपड्यात आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जशी ती बॉर्डर आहे तिथनं सुरुवात करायची. तर डायरेक्ट आपण कमरेचा तिसरा भाग घेतला तिथपर्यंत, तर थोडं मी बघा 2 ते 2.5 इंचाचा कपडा सोडलेला आहे. आणि ह्या ज्या चुन्या मारून घेतल्या याच्यावर मी शिलाई मारून टाकून घेत आहे. असं आपण दोन्हीही कपड्याला करायचं आहे. बघा इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे दोन्हीही कपड्यावर. बघू शकताय खूप इजी अशी ही नऊवारी आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता असा उलटा टाकून घेतला आणि ज्या चुन्या टाकल्या आपण 10 इंचावर तो कपडा, जो 10 इंचाच्या चुन्या टाकल्या तो कपडा आपल्याला कमरेचा तिसरा भाग घेतला तिथे आपल्याला कटवर नेऊन ठेवायचा आहे. तिथे काहीच नाही करायचं, आपल्याला फक्त ठेवायचं आहे. आणि हा काष्ट्याचा भाग उचलून अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. पुन्हा सांगते, जो चुन्या टाकून घेतल्या आपण 10 इंचाच्या तो कपडा असा उचलून असा ठेवायचा आहे. बघा त्याला काहीच नाही करायचं आणि हा काष्ट्याचा भाग उचलून इथे असा ठेवायचा आहे आणि त्यांना शिलाई टाकून घ्यायची आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित तुम्ही शिलाई टाकून घ्या. असे मी दोन्हीही भागांना अशी दोन्ही कपड्यांना शिलाई टाकून घेतलेली आहे. बघू शकता याच नंतर तुम्हाला राजलक्ष्मी, ब्राह्मणी, पेशवाई ह्या नऊवारी जरी कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आवडत असेल बघायला तर नक्की कमेंट करून सांगा. बघू शकताय तर एक भाग आपल्याला उलटा करायचा आहे. कोणताही एक भाग उलटा करून अशा प्रकारे बघा ठेवायचा आहे. आणि जो हा चुन्या टाकलेला कट आहे तो कट आणि हे कट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. बघू शकताय एक भाग उलटा करायचा, एक भाग सरळच ठेवायचा. तर इथे बघा असं गोलाईमध्ये आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपला पॅन्ट प्रकारे 2 पायाचे भाग आपले असे तयार होईल. जसे आपण सलवार शिवतो तसं हे तयार होईल आपलं. बघू शकता एकदम अगदी सोप्या भाषेत मी हा व्हिडिओ आणि खूप हळूवार मी सांगत आहे. याच्यामुळं आपला थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर प्लीज न स्किप करता हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व कळेल. तर अशा प्रकारे मी शिलाई टाकून घेतलेली आहे. बघू शकताय आता आपल्याला नऊवारीचा पदर लावून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय पदर, या पदराला एकच साईड, म्हणजे कारण की आपण जेवढी पूर्ण लांबी आहे तेवढाच पदर करून घेतलेला आहे. म्हणून एक साईड आपल्याला बॉर्डर नव्हती तर मी इथे स्टिचिंग करून घेतली बॉर्डर. बघू शकताय
तुम्हाला आवडत असेल तर स्टिचिंग करू शकता किंवा फक्त फोल्ड करून शिलाई मारू शकता. तर इथे सुद्धा आपल्याला 10 इंच चुन्या पाडून घ्यायच्या आहे. एक साईडला जिथने आपल्याला जॉईन करायचं आहे त्या साईडनी 10 इंचाच्या चुन्या पाडायच्या आणि असा मागचा कास्ट उचलून मागच्या साईडला बघू शकता इथे मागच्या साईडला अशा प्रकारे जी खालची मिरी आहे त्याच्या खालनं आपल्याला हा पदर जॉईंट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा व्यवस्थित काष्टा करायचा, जॉईंट करून घेतलाय पदर आणि जो मोकळा भाग आपण काष्ट्याच्या जवळ सोडलेला होता ते व्यवस्थित पकडून बरोबर मध्यभागी आपल्याला हे काष्टे जॉईंट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी दोन्ही मध्यभागी काष्टे जॉईंट करून घेतलेले आहेत. बघू शकता इथे मी व्यवस्थित मध्यभागी जॉईंट करून घेतलेले आहे. आता ही पट्टी घेतलेली आहे. ही पट्टी आपल्याला कमरेला लावायची म्हणजेच बेल्ट तयार करायचा आपल्याला कमरेचा. तर बघू शकता अशा प्रकारे ही जेवढे कमरेचा भाग घेतला आपण त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजेच फोल्ड करण्यासाठी जिथे आपल्याला नाडी कसं टाकायचं आहे तिथे अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि असं आतमधून टाकून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अगोदर मी अशी शिलाई मारून घेतली. आता ही वरतून आपण जॉईंट करून घेऊया. बघू शकताय वरच्या साईडने सुद्धा जॉईन झालेलं आहे आपल्या अशा प्रकारे. तर ही झाली आपली नऊवारी तयार. तर बघा ही माझी आहे वळी. तर चुनचुनला मी इथे घालून बघितली आहे म्हणजे चुनचुनपेक्षा थोडी मोठे होती तिची लांबी. ज्या मुलीला मी कस्टमरचे आहेत तिला शिवलेली तर ती थोडी मोठी असल्यामुळे चुनचुनला थोडी मोठी झालेली आहे. तर अशा प्रकारे ही नऊवारी आपली खूप कमी वेळात जास्तीत जास्त अर्ध्या तासात ही नऊवारी आपली पूर्ण होते. जास्त वेळ न लावता खूप छान अशी कार्यक्रमात वगैरे लहान मुलांना तर पाहिजेच. तर हे बघा अशी झाली नऊवारी.